मॉर्निंग गाईस, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत स्वागत आहे आपला. आज आपण निघतो इथून, जातोय जरा गणपतीचं शॉपिंग करायचं, आपल्याला सामान घ्यायचे. कारण नेक्स्ट मंथ मध्ये मला सुट्टी भेटणार आहे का नाही भेटणार माहित नाही, कारण मी ते सुट्टी पुढे कॉम्प ऑफ मध्ये यूज करणार आहे. तर आपण आज चाललोय CST मार्केटमध्ये. CST ला लाहोर चाल जाऊ आपण, त्यानंतर जवेरी बाजार जाऊ, त्यानंतर तिथून बुलेश्वरला टाइम भेटला तर जाऊ आणि मस्जिद बंदरला पण जायचं आहे. तर आता पटपट निघतोय, असा रेडी झालो तर आहे नॉर्मल, कारण पाऊस इतका आहे ना. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो, काहीतरी पाऊस चालू आहे बघा. घरातून डायरेक्ट समोर एकदम मस्त वाला व्ह्यू, बादल पण एकदम कालोख कालोख झालाय. निघू आता लवकर, भेटू पुढे. चला आपण निघालो आता, जाऊया मेट्रोकडे लगेच. आपण मेट्रोला आलोय. तिकीट काढायला थांबायला लागलं नाही, कारण आपण पेटीएमवरून डायरेक्ट तिकीट काढली आहे. तर आता डायरेक्ट जातो मेट्रोला. ट्रेन बघू घाटकोपरवरून कधीची आहे CST ला. लेट्स गो. आता उतरलो मेट्रोवरून, पुढे जातोय आपण फटाफट. ट्रेन बघू, ट्रेन पण खूप लेट आहे, अर्धा तास आहे. बघू कोणती ट्रेन भेटते, मला बाहेर निघू. मेट्रोवरून स्टेशनला आलो डायरेक्ट. आता बघू कोणती ट्रेन भेटते आपल्याला. फास्ट तर नाही, स्लो लागली. 12:26 AC आहे, 12:21 मध्ये जाऊ आपण. चला पहिला पकडू मग भेटू. ट्रेनने उतरलोय, आलोय CST ला. आता लगेच जाऊ जरा आपला लोअर चार्जला. तिथून बघू लाईट बीट, फॉग लाईट हे सगळं बघायचं आपल्याला. आणि मग तिथून आपल्याला जवेरी बाजार जायचं. ते सगळं करून लवकर संपू. चला पुढे. हा ब्लॉगचा नादात आपल्याला आज फाईन लागली आहे. मेट्रोवरून निघताना आपण तिकीट घ्यायलाच विसरलो आणि CST मध्ये चिठ्ठी भेटली आता डायरेक्ट 260 रुपयाची. काय मग पहिली बोनी झाली आपली इथे. जाऊ पुढे लवकर. भेटलं तर आलो, पण असं काय शॉप दिसत नाही इथे जास्त लावलेले दरप्रमाणे सारखे. तुम्हालाच समजत असेल, तुम्ही पण येतात दरवेळी. आता आपण चाललो जरा जवेरी बाजार जातोय, तेव्हापर्यंत तिकडचे सामान बघू. आता सडनली प्लॅन झाला की माझा भाऊ पण येतो, त्याला फोन केला होता. बघू त्याचा येईपर्यंत आपण दुसरा काम करून घेऊ लवकर. चला ऑलमोस्ट आपली शॉपिंग झाली आहे. हे या टायमाला हा टूट पण घेतला. बाकी सामान बॅगमध्ये, खूप पाऊस तर आता आहे ना, तरी पण आपण सेफ्टीसाठी बॅगमध्ये टाकला आणि रेनकोट घातला त्यावरती. आता हे घेऊन जायचं आपल्याला मस्जिद बंदरपर्यंत चालत. तिथून आपण पूजाचं सामान घेऊ, मग पुढे जाऊ तिथून. चला आपण चालत आलोय मंदिरला, श्री मुंबादेवी. आता इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. ते काका आपल्याला रस्ता दाखवत आहे, आपण जाऊ काकाचे मागे लवकर. ऑटो घेतली आपण आणि ट्रॅफिक मध्ये अडकलोय घाटकोपरला. तिथे आता जाऊ परत. DMartला पण जायचं, बघू जायला भेटणार का नाही भेटणार. जस्ट घरी पोचलो, सामान ते ठेवलंय आणि पाऊस बघा काय जोरात चालू झाला बाय. फुल रावत मला असं दिसणार नाही, पण मोबाईल बाहेर नाही काढू शकतो. हे आपला रेनकोट भिजून झाला एकदम मस्त. आता फक्त अनबॉक्सिंग करतो पहिला सगळ्यांचा आणि मग व्हिडिओ काढत आहे. चला बॅगची अनबॉक्सिंग झाली. आपण काय आणलंय ते सांगू. पाट आपल्या गणपतीसाठी, हळदी कुंकुमचा भांडा, डिझाईन बघा एकदम. आणि हे पण बघा. आणि त्यानंतर 3 मोठी अगरबत्ती आणली. त्यानंतर आपला माचीस नेमका 4 डब्बा लोबांचा धूपचा आहे, कप टाईप वाला. 3 पाकिट कपूर, चॉकलेट अगरबत्ती, मग माझं फेवरेट मक्स. त्यानंतर आपण जी शॉपिंग केली ही जॉईंटिंग
सगळ्यांचा जॉईन करायला. ही RBG लाईट आहे, अशी पॅटर्न मध्ये असणार आहे ही. पण हे आपण कुठे दुसरीकडे यूज करणार आहे, पाठीने यूज करणार आहे. बघ आपण बर्ड्स आणलंय, हे पण लाईट आहे इथे, मस्त दिसतो एकदम. लावून बघितलं होतं तिथे. मग ही अशी वाली एक लाईट आहे, त्यामध्ये अराउंड 8-9 स्टिक्स आहे. हा एक शावर आणलाय पाणीमध्ये ठेवायला, मस्त वाटेल एकदम. ही बाहेरसाठी तोरण आणली आहे, मोठी आहे, 10x10ची आहे. मग एक LED पट्टा आणलाय. त्यानंतर ही ट्यूबलाईट आणली एकदम मोठी वाली, मस्त आहे एकदम. साईज बघायची, इथून स्टार्ट होते इथपर्यंत जाते. मल्टी कलर, ते पण ड्रॉप सारखा एकदम. झाली आता शॉपिंग पार्ट डन. दाम खर्चे पण झाले. आता दुसरा खर्च करायला जातोय DMartला, राशन भरायला जातो तिथे आणि तिथे भेटतो मग.